नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। लातूर जिल्ह्यातील वरवंटी वामननगर येथे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी वरवंटी ग्रामपंचायतचे तरुण सरपंच श्री पवन जाधव, उपसरपंच श्री राजेश रणखाम, वामननगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुरुवातीला साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले। यावेळी सरपंच श्री पवन जाधव यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला। पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती गोरगरीब कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे। विषमतेमुळे जाती व्यवस्थेचे चटके बसल्यानं अस्पृश्यतेच्या जाचामुळे बालपणीच वाटेगावची शाळा सोडावी लागली। तरीही त्यांनी कथा, कादंबरी, पोवाडे, लोकनाट्य यांच्या माध्यमातून कष्टकऱ्यांच्या वेदना, व्यथा मांडल्या। जग बदल घालूनी घाव मज सांगून गेले भीमराव, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अण्णाभाऊंनी म्हटलं होतं। तो विचार पुढच्या पिढीनं चालवावा असं आवाहन सरपंच श्री पवन जाधव यांनी केलं। यावेळी काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीनं भारतीय साहित्यात क्रांती घडवली। त्यांनी लिहिलेले साहित्य केवळ कला अभिव्यक्ती नव्हती, ते एक आंदोलन होतं, बंड होतं। अण्णाभाऊंनी सुमारे 35हून अधिक कादंबऱ्या, 15 कथासंग्रह, शेकडो लेख, पोवाडे, लोकनाट्य आणि शाहिरी गीतं लिहिली। अन्यायाविरोधात बंड करणाऱ्या माणसांची कहाणी त्यांनी काल्पनिकतेच्या साह्यानं नव्हे तर वास्तवाच्या जळत्या भट्टीतून साकारली। त्यांनी लोककलेतून परिवर्तनाचा संदेश दिला। त्यांचं साहित्य सामाजिक वास्तवाचं आरसपाणी दर्शन घडवतं। झोपडपट्टीतील वेदना, अन्याय, भूक, बेरोजगारी आणि सामाजिक विषमता यांचं त्यांनी प्रखर आणि थेट भाष्य केलंय। या जयंतीचं औचित्य साधून वामननगर परिसरातील लहान मुलांना पुला वाटप करण्यात आलं। कार्यक्रमाचं सुंदर असं निवेदन सौ रमाताई कांबळे यांनी केलं। यावेळी दगडू रसाळ, संजीव रसाळ, सागर कांबळे, लहू उदारे, लखन रसाळ, बबलू रसाळ, अमोल कांबळे, तानाजी अडगळे, किशोर कांबळे, श्याम कांबळे, माणिक कांबळे, रितेश साठे, सुभाष रसाळ, केशव पंडित, बाबा कांबळे, बबलू चव्हाण, रमेश रसाळ, रितेश कांबळे, सतीश उमप, राहुल शिंदे, प्रशांत कांबळे, महिला भगिनी आणि लहान थोरांसह वामननगर परिसरातील कुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित होते। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।